आणि या दोन्ही संघांमध्ये केविन विरुद्ध हा शिवराजे स्पोर्ट्स हा संघ येतोय. त्यांचं समालोचन करण्यासाठी अजून एक मराठीचा बुलंद आणि गोड आवाज आपल्या ठाणे क्षेत्रातील अमर राजभर यांना मी विनंती करेन, त्यांनी या पुढचं सूत्र हाताळावं. ओ टू अमर. धन्यवाद बंटी सर. हो, आणि आताच आगमन झालं टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी शतक झळकावलं वेगवान ते प्रितेश जोशी, बाळकुमचं वादळ इथे पोहोचलंय. त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू अमर. सॉरी. धन्यवाद. आपण पाहतात नगरसेवक चषक 2023 दुपारच्या सत्रातील आपण लढत पाहतोय. केव्हीएन्स विरुद्ध शिवराजे स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकले. केव्हीएन्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीची जोडी शिवराजे स्पोर्ट्स संघाकडून मैदानामध्ये दाखल होत असताना सूरज आणि देवप्रकाश तर गोलंदाजी मार्कवर नीरज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला गेलाय आयोजकांच्या वतीने आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. जर पंचांना तुम्ही आढळलात की त्या टाइमपास करताय तर तुम्हाला दंडित केलं जाईल 5 धावांनी. नीरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. राईटम ओव्हर द विकेट मारा. यावेळेला लेगेस्टीच्या पहिलाच चेंडू बाहेर टाकताना पाहायला मिळत आहे. थोडीशी एक वेगळी शैली आहे गोलंदाजी नीरज यांची, परंतु वाईड बॉलने धावसंख्येच्या श्रीगणेशा होताना पाहायला देखील मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पुढील चेंडू नीरज टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला चांगला फटका आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्या वेळेला येतोय चौकार. 4 धावा. फटक्यामध्ये दिशा दिली गेली आणि परिणामी 4 धावा घेतल्यात. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि त्याचा फायदा फलंदाज इथे घेताना यावेळेला ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला पाठलाग करतायत, परंतु चेंडू अडवू शकणार नाहीयेत. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक मार्गस्थ आहे. यावेळेला थोडंसं बॅक बाहेरच्या दिशेने जाऊन खेळायचा प्रयत्न, परंतु दूरवर चेंडू टाकला जातोय. पंच दर्शवतायत की हा पुन्हा वाईट बॉल असेल. धावसंख्येत भर पडतीये. धावा लागतात त्या 10 या आकड्यावरती. पुढील चेंडू आता मात्र ऑफ साइडच्या बाहेर. पंच पुन्हा दर्शवतायत की वाईट बॉल असेल. खराब गोलंदाजी नीरज यांची या षटकामध्ये म्हणता येईल. वारंवार अतिरिक्त चेंडू इथे हाताळले जात आहेत या षटकामध्ये. हो, या वेळेला देखील चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मागे धावतायत 2 क्षेत्ररक्षक. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत पुन्हा वाढ. धावा लागतात धावफलकावरती 13. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतील फलंदाज देवप्रकाश. यावेळेला देवप्रकाशांचा फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 2 चेंडू मागे धावतायत. चेंडू अडवू शकतायत का पाहूयात. आणि सीमालगत चेंडूला अडवला देखील जातोय, परंतु इथे 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील. 3 धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावा लागतात धावफलकावरती 16. 1 शॉट. पंचांचा इशारा 1 शॉट येतोय, म्हणजे 1 धावा कमी केली जाईल. 15 धावा. 15 ऑन बोर्ड.
यावेळेला पुन्हा एकदा नीरज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला आकुटप्प्याचा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 14. किती 15 धावा. 15 नाही. पंधरा धावा धावफलकावरती. पुढील चेंडू. हो यावेळेला फुल टॉस चेंडू ऑन साइडला. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाला. चांगलं क्षेत्ररक्षण सीमालगत पाहायला मिळालंय. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण, परंतु क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं आहे. 2 धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. नक्कीच फुटबॉल प्लेयर्स आहेत सर्व खेळाडू, परंतु रनिंग खूप चांगली आहे आज मात्र क्रिकेट खेळताना. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती जीवा. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. देवप्रकाश एक विनंती आहे, आपण ज्या गाड्यांच्या मेन ज्या 4 व्हीलरच्या बाजूला ज्या बाईक्स लावल्या आहेत त्या कृपया तिथून हटवा प्लीज. जरा ज्यांच्या बाईक्स पार्क केल्या त्यांनी हटवा ही विनंती. 4 व्हीलरच्या आजूबाजूला गाड्या लागल्यात त्यामुळे 4 व्हीलर बाहेर निघू शकत नाही. मान्यवरांच्या गाड्या आहेत, प्लीज जरा गाड्या हटवा 2 व्हीलर्स. धन्यवाद. जीवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला बिग हिट करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे काय होत आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. ऑनबोर्ड 26 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय सूरज आणि देवप्रकाश. यावेळेला फुल टॉस, परंतु पंचांचा इशारा नो बॉल येतोय. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय, परंतु नो बॉल आहे. नो +1 येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंड वरती खेळतील ते मात्र फलंदाज देवप्रकाश. देवप्रकाश स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला लो फुटा चेंडू ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच फुल टॉस चेंडू होता. फ्री हिट लगावण्याचा प्रयत्न, परंतु त्या संधीचा फायदा घेता येऊ शकला नाही फलंदाजांना. 1 धावाच मिळते. जीवा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. ट्रॅकिंग एंडवरती आता मात्र खेळताना पाहायला मिळते सूरज.
त्याच्या बॅट मधून 2-3 चौकार देखील आले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. अतिरिक्त चेंडू हाताळून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला लॉंग ऑफ रिझन निवडलाय फलंदाजाने. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी खराब होती परंतु एकच धावा मिळते. षटक देखील संपतायत ते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 30 ऑन बोर्ड. वर पाहतोय केव्हियन्स विरुद्ध शिवराजे स्पोर्ट्स अशी ही लढत. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. ऋतिक यावेळेला देखील चांगला चेंडू होता परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. एक धावा. पण पाहतोय नगरसेवक चषक 2023 हा क्रिकेट स्पर्धा. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु ऑन साइडला मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. ऋतिक चांगली गोलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 32. परंतु सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. ती बॅटिंग करत असताना शिवराजे स्पोर्ट्स या संघाकडून. यावेळेला लेग एस्टीच्या बराच बाहेर टाकल्या चेंडू. पंच दर्शवतील की हा वाईट बॉल असेल आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावा लागतात धावफलकावरती 33. हो यावेळेला देखील स्लॉट मध्ये चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय वन बाउन्स सीमालगत. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु रनिंग बिटवीन विकेट खूप फास्ट आहे दोन्ही फलंदाजांची. दोन्ही या 2 धाव्यांनी धावफलकावरती धावा थोडीशी मजल मारताना 35 या आकड्यावरती 35. स्ट्रायकिंग वरती आता सूरज पाहायला मिळतील आपल्याला. ऋतिक यांचं चांगली गोलंदाजी ह्या षटकामध्ये थोडस मोठ्या फटकापासून दूर ठेवलंय फलंदाजांना. पाहूयात पुढील चेंडू. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषेच्या बाहेर सूरज यांच्या बॅट मध्ये येतोय षटकार. एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. यष्टीरक्षक थोडासा प्रयत्न करतायत परंतु चेंडू जातोय फाईन थर्डमॅन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल. 2 धाव. तिसरी धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा देखील पूर्ण करतायत. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती 44. 44 धावा. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वन शॉटच्या स्वरूपात दर्शवला जातात म्हणजे 2 धावा फक्त ऍड केल्या जातील. 41 धावा. 43 धावा धावफलकावरती 43. ऋतिक षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा. यावेळेला स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि ही ते झेल सुटतोय. इझी झेल तिथे सुटतोय केव्हीएन संघाकडच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि षटक देखील समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 45. 45 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल ह्या इनिंगचं. पाहूयात कोण येतोय गोलंदाजी मार्क वरती. सुशांत.
या फ्री रोलचा सामना आहे निर्मला आनंद नगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. निर्मला आनंद नगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. या मॅचच्या फर्स्ट इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेला कुठे चेंडू होता कव्हर रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, एक दुहेरी धाव पूर्ण करतायत. तिसरी धावीचा प्रयत्न होत नाहीये कारण की स्ट्रायकिंग वरती आता मात्र सूरज आहेत. जास्तीत जास्त चेंडू सूरज खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील कारण की सूरज यांनी चौकार षटकार लगावलेत आपल्या संघासाठी. 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. यावेळेला ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंच दर्शवतील की हा चेंडू तुम्हाला पुन्हा हाताळावा लागेल. वाईड बॉल येतोय. केव्हियन्स पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना. यावेळेला देखील बॅटची काटा घेतली आहे. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज यांच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4 परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतायत. या 4 धावेने धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धाव फलकावरती 52 धावा माफी असावी. 52 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुशांत यांना. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सूरज. चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत एकही निर्धाव चेंडू खेळले नाहीयेत आमचे गुणलेखक दर्शवतायत. पुन्हा एकदा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेतली जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात सूरज यांच्या मार्फत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चपलतेने हे 2 रन पूर्ण केले. शेवटचं षटक मार्गस्थ आहे या इनिंगचं. या पुढील सामना आहे. पुन्हा एकदा आम्ही अंतिम पुकार करतोय. निर्मला आनंद नगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. आपण तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. या मॅचच्या इनिंग्स नंतर आपण तुमचा नाणेफेकीचा कौल करणार. या वेळेला फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पंचांचा इशारा. सिक्सर. काय सुरेख संगीत वाजवलं जात आहे. संजय भोयर फाउंडेशन प्रेझेंट्स आपण नगरसेवक चषक 2023 पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही भरवली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा आपण इथे या मैदानावरती पाहतोय. पुढील चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मिड ऑन 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूची फेकी केली जाते. एकच धावा मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 61. 61 धावा. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. नगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. निर्मल आनंद नगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीसाठी कृपया मुख्य व्यासपीठावर यावं. निर्मल आनंद नगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. दोन्ही कर्णधार
मध्यंतरामध्ये म्हणजे मॅचच्या मध्यंतरामध्ये आपण टॉस करतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर, तरी आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि सहकार्य करावं. निर्मळ नगर वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स ए, द बिग मॅच कम्स अहेड. जाऊ नका कुठे, आम्ही आत्ता गेलो आणि आत्ता आलो. डीजे मितांश. शिवराजे स्पोर्ट्स, चला मैदानाचा ताबा घ्या. निर्मला आनंदनगरचे कर्णधार आलेत. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम ए, आपले कर्णधार त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा नाणेफेकीसाठी. अमोल यायचंय व्यासपीठावरती. माननीय श्री अमोल भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल. कैलास भोईर साहेब 40+ चे कर्णधार देखील आहेत. टार्गेट आहे 66 धावा. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचं आहे. केव्हीएन्स संघ आपण देखील नाणेफेकीचा कौल यानंतरचा एक मोठा सामना असेल. निर्मला आनंदनगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए बाळकुम. प्रीतेश जोशी सारखा एक मोठा फलंदाज तुम्हाला मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. अमोल कॉल्स करतायत आणि नाणेफेक थोडीशी खाली जाताना पाहायला मिळते. नाणेफेक जिंकलाय निर्मला आनंदनगर आणि बॉलिंग घेतली आहे. चला यानंतरची मॅच आहे बिग फाईट. चला मैदानामध्ये केव्हीएन संघ फलंदाज, चला मैदानामध्ये जायचंय. बाउंड्री लाईनच्या बाजूबाजूने नाही तर मैदानाच्या सरळ जायचंय तुम्हाला आतमध्ये. त्याचबरोबर माननीय श्री शाखा प्रमुख संतोष भोईर साहेब यांचं इथे आगमन झालंय, तर त्यांना देखील आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपण देखील सर व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या नगरसेवक चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला थोडं फास्ट खेळा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज थोडं फास्ट जायचंय. एक एनर्जेटिक घेऊन मैदानामध्ये आपण नक्कीच गेलात तर नक्कीच त्या फलंदाजीला काहीतरी फायदा होईल. कारण की तुमची देहबोली सगळं तुमच्या पूर्ण गेम वरती डिपेंड असते. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. गोलंदाज सूरज, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत असताना फलंदाजी तर चांगल्या दर्जाची केली, परंतु इथे 24 चेंडू 66 धावा पूर्ण करायच्या आहेत. आता मात्र गोलंदाजीच्या धुरावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले सूरज. तर सलामीची जोडी आपण पाहतोय नीरज रोहन. स्ट्रायकिंग एंड वरती नीरज. त्याचबरोबर माननीय श्री सुजय भोईर आणि माननीय श्री अविनाश काबाडी साहेब, आपण जर कुठे असाल तर कृपया आमच्या व्यासपीठावरती या. 24 चेंडू 66 धावांची आवश्यकता. थोडस सामना पाहायला गेलो तर नक्कीच अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये. पहिला चेंडू फुल टॉस, दिशा दिले, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे दर्शवतायत की नीरज आम्ही देखील मॅच मध्ये आहोत. येतोय चौकार. थँक्यू.
विनंती आहे व्यासपीठाच्या मागच्या साईडला ज्या कोणाच्या बाईक्स आहेत तर त्यांना त्या कृपया तिथून हटवायच्या आहेत. विनंती आहे. आयोजकांमार्फत सूचना येतात त्या आम्ही तुम्हाला समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. व्यासपीठाच्या मागच्या साईडला ज्या कोणाच्या बाईक्स आहेत त्या कृपया त्यांनी तिथून त्वरित हटवून टाका, नाहीतर अन्यथा टोचनला बोलवून त्या गाड्या उचलल्या जातील. यावेळेला काय होतंय, बिगिट करण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय आणि इथे हृदय देखील तुटतंय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. चांगली बॅटिंग, एक एनर्जेटिक बॅटिंग पाहायला मिळते नीरज यांच्याकडून. ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा आहे त्या पद्धतीने इथे मात्र फलंदाजी करत असताना नीरज, ओहो यावेळेला नो लुक शॉट, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2. प्रदीप पाटील, आपण यांना पाहतो की नो लुक शॉट मध्ये एक माहिर असलेला खेळाडू आहे आणि त्याचीच कॉपी करत असताना तिथे फलंदाज नीरज यांना आपण पाहतोय. चांगला प्रयत्न करत राहाल तर नक्कीच यशस्वी व्हाल. यावेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा. आणि विनंती आहे ग्राउंड क्रमांक 2 जिथे लेडीजच्या मॅचेस होतात त्या मैदानावरती जे कोणी खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांनी ती बंद करायची आहे. बंद करा, विनंती आहे. यावेळी देखील चांगला फटका आहे. आता 4 नाही तर 6 धावा लावल्या जात आहेत. धावफलकामध्ये सूरज नीरज यांच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. काय फलंदाजी करतात, पॉवर प्लेचं षटकामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करायची असते त्याचं उदाहरण मैदानामध्ये देत असताना नीरज चौकार आणि षटकारांची भाषा बोलताना. नक्कीच मैदानामध्ये दाखल झाली होती तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की ही टीम फुटबॉल टीम आहे, नेहमी सातत्याने फुटबॉलची प्रॅक्टिस करतात परंतु क्रिकेट देखील त्याच दर्जाचं खेळताना पाहायला मिळत आहे. सुरेख फलंदाजी करत असताना यावेळेला आडव्या बॅटने शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये 1 धावा घेऊन चांगला प्रयत्न इथे केला गेलाय. नीरज यांच्या नंतर 21 धावा केव्हीएन संघाच्या फलंदाजाकडून लावल्या जात आहेत. नीरज, परंतु पाहूयात सूरज थोडेसे महागडे ठरलेत, 21 धावा खर्च केल्यात. पाहूयात नवीन गोलंदाज कोण येत आहेत. रवी यादव. रवी यादव यांना आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत परंतु समोर एक मोठा चॅलेंज असणार आहे. ते मात्र नीरज चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. ठाणे विभागातील एक नामांकित आणि एक सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून पाहिली जाणारी. पंच वॉर्निंग देत आहेत. पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या टीमला, सेकंड वॉर्निंग देणार नाहीयेत. डायरेक्ट 5 धावांची पेनल्टी असेल. ओ यावेळेला चांगला चेंडू आहे. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो परंतु मानस पहिल्यापासूनच निश्चित केलं होतं की हा फटका आपल्या लेग साइडला खेळायचा आहे. परिणाम निर्धाव चेंडू येतोय खूप वेळानंतर. रवी यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न पंच दर्शवतायत की हा वाईड बॉल असेल. वाईड. अतिरिक्त धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. पुढील चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. नक्कीच थोडेसे नाराज असतील नीरज कारण की त्यांच्या आवाक्यामधला चेंडू होता. या अगोदरच्या षटकामध्ये अशा पद्धतीचे चेंडू त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत परंतु ह्या वेळेला स्वतःवरती थोडेसे नाराज असताना परंतु प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला सफल झाले. डीप मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे
एकेरी धाव घेतली जाते, दुहेरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आता बराच कालावधीनंतर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरून स्ट्रायकिंग एंड कडे जात आहेत रोहन पहिला चेंडू फेस करतील गोलंदाज रवी यादव यांचा. त्यावेळेला थोडासा ऑकुटप्याचा चेंडू होता, परंतु इथे पंचांकडे दाद मागतायत. वाईट बॉल आहे का? रोहन यांना जर सांगायचं गेलं तर समोर जर नीरज सारखा एक चांगला फलंदाज आहे तर त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचा प्रयत्न करावा लागेल रोहन यांना, परंतु इथे खराब क्रिकेट आहे. रोहनचं बोलावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा रवी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला पुन्हा एकदा ह्या सामन्यामध्ये परत आणून देत आहेत, परंतु शेवटचा चेंडू होता म्हणून धावा घेत नाहीयेत ते फलंदाज नीरज आणि षटक समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती. 23 धावा फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये आलेत. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या त्यानंतर कमबॅक करतोय की काय केव्हीएन संघ, परंतु रवी यादव यांचं हे चांगलं षटक जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 12-43 ची. न्यू बॉलर गगन पांडे. आपण पाहतोय ठाणे विभागातील एक मोठी क्रिकेट स्पर्धा नगरसेवक चषक 2023. स्ट्रायकिंग एंड वरती आता नीरज वरती आता मात्र खूप जबाबदारी मोठी असेल. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फटकेबाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडासा शांत पाहायला मिळाला, परंतु आता इथून चांगलं कमबॅक करण्यासाठी मोठे फटके लगावे लागतील नीरज यांना. आणि क्षमता आहे नीरज यांच्याकडे मोठमोठे फटके लगावण्याची क्षमता आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंवरती पुन्हा एकदा दर्शवावी लागेल. यावेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतः थांबतायत नीरज, धावा घेत नाहीयेत कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नीरज करताना पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये प्रयत्न चालू आहेत, मेहनत चालू आहे. यावेळेला पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत, एक धाव तो पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि रोहन 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होतीये, धावा लागतात धाव फलकावरती 25. जसजसे चेंडू पुढे सरकतात तसं क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. शिवराजे स्पोर्ट्स हा संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय. आता मात्र पूर्ण लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, मिड ऑन आणि एक स्क्वेअर लेग असे 5 क्षेत्ररक्षक फील्ड करण्यासाठी लावले गेलेत. यावेळेला मात्र काय होत आहे इथे, फलंदाज बाद होत आहेत का? यस, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. व्यासपीठाच्या मागच्या साईडला कुणीही गाड्या लावायच्या नाहीयेत, विनंती आहे. आम्ही वारंवार सूचना करतोय, जर तुम्ही त्या सूचनांचे पालन केले नाहीत तर त्या टोचन बोलून गाड्या बोलवल्या जातील. जे ग्राउंड क्रमांक 2 मध्ये खेळणारे प्लेयर्स, विनंती आहे, आम्ही वारंवार सूचना करतोय त्या मैदानावरती खेळायचं नाहीये. ते मैदान लेडीज साठी रिझर्व आहे. माननीय श्री शाखा प्रमुख संतोष भोईर साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर माननीय श्री सुजय भोईर साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर माननीय श्री अविनाश काबाडी साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर माननीय श्री रमेश भोईर साहेब आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. तुम्ही ह्या स्पर्धेचे मान्यवर आहात आणि
या व्यासपीठावर येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. सगळ्यात मैदानाच्या दिशेने तिसरं षटक मार्गस्थ आहे. गगन पांडे षटक हाताळण्यासाठी आले होते. नीरज आणि पहिल्या षटकामध्ये थोडीशी चाहूल दिली होती विजयाची, परंतु त्यानंतर मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथे काय होत आहे, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी गगन यांची देखील पाहायला मिळते. षटक समाप्त होत आहेत 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 28 धावा. आता सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे शिवराजे स्पोर्ट्स संघाने असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की अजूनही समीकरणाचा विचार करायला गेलो तर 6 चेंडू आणि 38 ची गरज. 6-38 सामना दूर जाताना केव्हीएन संघापासून नवीन गोलंदाजी मार्कवरती साहिल येत आहेत. नवीन बॉलर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 6-38 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आता खेळताना पाहायला मिळतील ऋतिक. चला थोडं फास्ट खेळा. हो यावेळेला समोरच्या सेशन आहे आणि इथे बॅटची लिडिंग एज घेतले, परंतु चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. पाहूयात काय होतंय. जातोय का चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि यस नाहीये, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावा लागतात धावफलकावरती 33 धावा. यानंतरचा सामना आहे निर्मला आनंदनगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ए. लगेच निर्मला आनंदनगर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय या मॅच नंतर. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता. सुरेख चेंडू आहे, अतिशय वेगाने टाकलेला चेंडू. एक बिग फाईट या पुढे होणारी सामना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये चांगले खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, ज्याने ठाणे विभागामध्ये आपली टेनिस क्रिकेटमध्ये एक आगळी वेगळी छाप ज्या खेळाडूने सोडलेत, असे खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला नक्कीच मिळतील. गावदेवी स्पोर्ट्स ए बाळकुम एक नावाजलेला संघ ठाणे विभागातील. चांगली गोलंदाजी साहिल यांची. उर्वरित काही चेंडूंचा शेष खेळ बाकी आहे आणि आता विकेट देखील जाते. फलंदाज बाद. बंब्या, काय नाव आहे बंब्या. आम्ही ठोंब्या ऐकलंय, गंब्या ऐकलंय, पण बंब्या काय आहे नक्कीच आहे नाव आहे. त्या मी अतिशय प्रेमाने घेतोय. यावेळेला कव्हर सीझन मध्ये चांगला फटका. एक धावा मिळते. शेवटचा चेंडू शेष औपचारिकता या सामन्यातील शेवटचा चेंडू. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि इथे पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. यस वाईट बॉल. पुन्हा एकदा तुम्हाला चेंडू टाकावा लागेल. कालच्या दिवसामध्ये खूप चांगले सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये वुमेन्सचे सामने देखील आपण पाहायला मिळाले. ओ ह्या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पकडला जातोय झेल आणि इथे सामना विजयी होतोय तो शिवराजे स्पोर्ट्स हा संघ. वेल प्लेड बॉयज, खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर केव्हीएन संघ आपला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या पुढे होणारी मॅच